नमस्कार. आज आपण बघणार आहोत डिंकाचे लाडू. तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवायला बरं का. त्यासाठी मी इथे अर्धा किलो बारीक खोबरं किसून घेतलेलं आहे, अर्धा किलो खजूर घेतलेली आहे, 125 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, अर्धी वाटी मनुके, 9 ते 10 इलायची, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम व अर्धी वाटी अक्रोड घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे व 1 वाटी तूप घेतलेली आहे. तर हे सगळं आपण एका साईडला ठेवून कढई गरम करायला ठेवून दिली. त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून आपला डिंक तळून घेतलेला आहे. डिंक अगदी फुगून जास्तीचा झाला आहे, तुम्ही बघू शकताय. डिंक साईडला ठेवून दिला थंड होण्यासाठी. डिंक थंड होईपर्यंत त्याच कढईमध्ये आपण जी खजूर घेतलेली आहे ना, ती टाकून घेऊया व परतून घेऊया. थोडीशी खजूर मऊ होईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायची आहे. गरम झालेली खजूर काढून घ्यायची व थंड व्हायला ठेवून द्यायची. नंतर आपण त्या मिक्सर ग्राइंडरमध्ये थोडंसं खोबरं व थंड झालेली खजूर टाकून आपण बारीक करणार आहोत. आपण जास्तीचं आपण ते सगळं सारण जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि जास्त बारीक पण नाही करायचं आहे. मीडियम साईजमध्ये करून घ्यायचं आहे सारण. तुम्ही बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तसंच मी सर्व सारण तयार करून घेतलेलं आहे व एकजीव करून घेते, तुम्हाला दाखवते. अगदी अशाच प्रकारे सारण आपलं झालं पाहिजे. आपले आत्ताच लाडू वळायला आलेले आहेत, पण आपल्याला त्यामध्ये आणखीन जास्त सामान टाकायचं आहे. तर मी सगळ्यात पहिला डिंक बारीक करून घेतले व डिंक टाकून त्यात मिक्स केलं. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत व थोडेसे जाडसर वाटले आहेत. ते देखील त्यात टाकून घेतलं. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इलायची देखील त्यामध्ये बारीक करून टाकायची आहे. त्यानंतर लगेच आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत व त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून आपला 1 वाटी गूळ वितळायला टाकणार आहोत. जास्त आपल्याला घट्ट पाक नाही करायचा आहे, फक्त आपला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ मेल्ट करून झाला की लगेचच आपण केलेल्या सारणामध्ये टाकून घ्यायचा आहे व त्याच सारणामध्ये टाकून झालं की एकसारखं सारण मस्त गूळ मेल्ट करून त्यामध्ये टाकून घेतलं आहे. उलटण्याने मी त्याला मिक्स केलं आहे. त्यानंतर थोडंसं थंड झालं की हाताने एकजीव करून घेतलेला आहे. माझ्या हाताला खूप छान असं तूप सुटायला लागलेलं आहे सारणाचं. आपलं सारण एकदम परफेक्ट तयार झालं समजायचं. त्यानंतर आपण लगेचच लाडू वळून घेणार आहोत. मी तुम्हाला एक लाडू वळून दाखवते. अगदी छान असा लाडू आपल्याला वळता येत आहे. तशाच प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतले व तुम्ही बघू शकता लाडू अगदी छान झालेले आहेत. हाताला माझ्या एकदम तूप असं सगळं चिटकलेलं आहे. अशाच प्रकारे लाडू झाले पाहिजे. असे लाडू केले तर आपण हे लाडू 1 महिना डब्यामध्ये स्टोअर करू शकतो. खूप छान रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी नक्कीच ती रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर चला सबस्क्राईब करा बरं का पटकन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.